मुंबईच्या पूर्वेस सुमारे 10 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात वसलेले एलिफंटा हे बेट भारतातील महत्त्वाच्या पुरातत्वीय स्थळापैकी एक आहे. स्थानिक लोक त्याला घारापुरी म्हणत आलेले आहेत. युनेस्कोने 1987 मध्ये या लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. मात्र घारापुरीचा इतिहास केवळ लेण्यांपुरता मर्यादित नाही. 2025-26 मधील पुरातत्व उत्खननामुळे या बेटाचा इतिहास पूर्णपणे नव्या दृष्टीने समोर येत आहे. मोरा बंदर येथे सापडलेले पुरावे सूचित करतात की घारापुरी हे प्राचीन काळात समुद्री व्यापार, राजकीय प्रशासन आणि धार्मिक केंद्र म्हणून विकसित झालेले होते. द रॉक टेम्पल्स ऑफ एलिफंटा या पुस्तकात जेम्स बर्गेस लिहितात की घारापुरीचा इतिहास लेण्यांच्या निर्मितीपूर्वीच सुरू झाला असावा. बेटावरील पाण्याची टाकी, जुन्या वस्तीचे अवशेष आणि स्थान पाहता येथे लेण्यांपूर्वीही मानवी वस्ती असण्याची शक्यता आहे. त्या काळी पुरातत्व उत्खनन झाले नव्हते. मात्र 2026 मध्ये झालेल्या उत्खननाने बर्गेस यांचा अंदाज बऱ्याच प्रमाणात खरा ठरवला आहे. शिलालेख उपलब्ध नसल्यामुळे लेण्यांची निर्मिती कुणी केली हा प्रश्न पूर्णपणे निकाली लागलेला नाही. पोर्तुगीज इतिहासकार दियोगो दा कातो लिहितात की मंदिराच्या प्रवेशद्वारावर एका दगडावर मोठ्या आणि सुंदर अक्षरात एक शिलालेख कोरलेला होता. पोर्तुगीजांनी वसई आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकल्यानंतर पोर्तुगीज राज्यपालाने त्या शिलालेखाचा अर्थ उलगडू शकेल असा एखादा हिंदू किंवा मुसलमान विद्वान पूर्वेकडील प्रदेशात शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग तो दगड काढून नंतर राजाकडे पाठवण्यात आला. नंतर राजा डॉम जिआओ तिसरा याने त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु त्यालाही यश आले नाही. त्यामुळे तो दगड तिथेच राहिला आणि आता त्याचा कोणताही मागमूस उरलेला नाही. आधुनिक संशोधक बहुधा या लेण्यांची निर्मिती इसवी सन 5वे ते 6वे शतक या कालखंडात कदाचित कलचुरी किंवा प्रारंभीच्या शैव आश्रयदात्यांच्या काळात झाली असावी असे मानतात. भगवानलाल इंद्रजी यांनी घारापुरी लेण्यांची निर्मिती इसवी सन 6व्या शतकात झाल्याचे मत मांडले. लेण्यांचे निर्माते हे कलचुरी राजे असण्याकडे त्यांचा कल अधिक होता, कारण कलचुरी हे पशुपात शैव संप्रदायाचे अनुयायी होते. तसेच घारापुरीतील लकुलिश यांची मूर्ती ही पशुपात परंपरेचा स्पष्ट पुरावा मानली जाते. त्यामुळे हे लेणे पशुपात शैव राजाश्रयात निर्माण झाले असावे असे त्यांनी सुचवले. अमेरिकी इतिहासकार वॉल्टर एम स्पिंक हे सुद्धा लेण्यांचा काल इसवी सन 6व्या शतकाच्या मध्यावर कलचुरी राजवंशातील राजांच्या आश्रयाखाली निर्माण झाल्या असाव्यात असे मत मांडले. त्यासाठी ते कलचुरी राजा कृष्णराजांच्या तांब्याच्या नाण्यांचा तसेच शिल्पकलेच्या तुलनात्मक अभ्यासाचा पुरावा देतात. कालखंड आणि निर्मिती याबाबत इतिहासकार आणि पुरातत्ववेत्यांमध्ये मतभिन्नता दिसून येते. दियोगो दा कातो यांच्या मते ही लेणी कन्नड देशातील बानासूर नावाच्या राजाने बांधण्याची आज्ञा दिली होती. या लेण्याबरोबरच जवळच काही भव्य राजवाडेही बांधले होते जिथे तो वास्तव्यास होता. कातो यांच्या काळातही त्या राजवाड्याचे अवशेष, कोरलेल्या दगडांचे ढिगारे आणि मोठ्या आकाराच्या न भाजलेल्या विटांचे अवशेष दिसत होते. ही नगरी किंवा राजवाड्यांचा समूह अत्यंत सुंदर असल्याचे सांगितले जाते. त्या शहराचे नाव सिरवळी होते. तर ज्या टेकडीवर घारापुरी येथील मंदिर आहे त्या टेकडीला सिंपदेव असे म्हणत असत. परंतु नंतरच्या
पुराणानुसार हा बाण जो बळीचा पुत्र मानला जातो तो भगवान कृष्णाच्या कालखंडातील व्यक्ती होता. तो जरी शिवभक्त होता आणि कृष्णपूजेच्या प्रचाराला विरोध करणारा म्हणून वर्णिला गेला असला तरी त्याची राजधानी शोणितपूर कर्नाटकात असल्याचे सांगितले जाते. ती या स्थळापासून खूप दूर आहे आणि त्याच्याविषयीच्या कथा इतक्या पौराणिक स्वरूपाच्या आहेत की या लेण्यांचे निर्माण कार्य त्याच्याकडे निश्चितपणे सोपविणे योग्य ठरत.